श्रीराम श्रीराम. अरे छान छान दिसतो. दे दे मला दे. अरे त्रास होईल बाळा तुझ्या डोळ्यांना. दे दे. नको नको बाळा. काय मग प्रथमेश पंत? काय चेंडू फळी? आत्ता दमलोय बाबा मी. आत्ता नको. आपण बोलूया. आपण बोलूया. कसा काय चाललाय तुझा अभ्यास? अभ्यास कसा काय चालू? छान चालू आहे ना. शाबास. तुझ्या आईला येतोय का अभ्यास? आईला आईला येतो. चला चला बरं आहे बरं आहे. बाळा मी काय विचारतोय नीट लक्ष दे. गोदा, मनीषा, कळतंय का बाळा तुला? गोदा गोदा. खूप त्रास होत असेल ना रे बाळा. माझ्यासारख्या माणसाला माझ्याच आयुष्यातल्या कटू आठवणींचा विचार करून मन भरून येतं. केलेल्या चुकांचा पश्चात्ताप होतो. खूप त्रास होतो. मग तुझं काय बाळा? तू एका जन्मात 3 जन्म बघतो आहेस. गोदा, मनीषा, त्यांचं आयुष्य, त्यांची दुःख आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्यांचा मृत्यू. स्वतःच्याच डोळ्यांनी स्वतःचाच मृत्यू बघणं यासारखी भयानक गोष्ट नाही दुसरी. केवढी सहनशीलता आहे तुझ्यात. केवढं सामर्थ्य आहे. देवानी मला काहीतरी माग असं सांगितलं ना, तर मी काय मागेन माहित आहे? मी म्हणेन माझं आयुष्य तुला मिळू दे आणि तुझ्यासारखं सामर्थ्य मला दे. तुझ्या एवढी सहनशीलता मला दे. तुझ्याशी बोलताना तुझ्या डोळ्यात पाहिलं ना की जाणवतं माझ्यापेक्षा वयाने लहान असलास तरी अनुभवानी सामर्थ्यानं खूप मोठा आहेस माझ्यापेक्षा. 4 पावसाळे माझ्यापेक्षा तू जास्त पाहिलेस. माझं बालपण पाहिलं आहेस तू. डोळे बोलतात तुझे, पण भाषा आड येते.
पण हा अडथळाही आता लवकरच दूर होईल. गेल्या 2 जन्मात खूप त्रास भोगलास. आता फक्त काही दिवस एकदा का तुम्ही दोघं ही भाषा शिकलात ना, की तू बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. मला माहित आहे मी काय बोलतोय ते तुला कळत नाही, पण काय करू, माझ्याकडे दुसरी भाषा नाही. पण तुझी दुःख मला समजतात. तुझा जन्म मला कळतो. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. तुला कळेल की नाही याचा विचारही केला ना. असो, मला वाटलं होतं शिप्रा बरोबर सगळं संपेल, पण नाही. कशाला येतात शिप्राचे वडील? वड्याचा अभ्यास करायला येणार आहे म्हणून. भाड्याचा अभ्यास? कसला अभ्यास? अगं, गड्यांना सांगून तुझ्या ट्रंकावी काढणार आहेत मळ्यावरनं. काहीतरी डाव शिजतोय सोपान, आणि तेही कोणालाही कळू न देता. शिप्रासारखाच आर्किओलॉजिस्ट आहे म्हणे तो माणूस. म्हणजे दगड, माती आणि जुन्या वस्तूंचा अभ्यास करणारा. बरीच माहिती असणार त्याला. तो इथे येतोय ही गोष्ट फारशी चांगली नाहीये सोपान. कारण कदाचित त्याला काली कर्मावाली बद्दलही माहिती असणार. हिंदी सावध राहा, ह्यो माणूस भारी पडेल असं वाटतं. कधी येतोय? लवकरच येणार आहे म्हणून. हे आता विचार करायला लागेल असं म्हणू नको. विचार करायचं सोडून दे. विचार करणं सोडून नाही चालणार सोपान. शास्त्री आहेत सगळे, स्वतःच्या शाणपणाचा गर्व असणारे शास्त्री. त्यांच्याशी लढायचं असेल ना तर घाई करून नाही चालणार सोपान. अगं, एक जलम घालवला शिंदे, आता थांबलीस तर दुसरा जलम संपायला येळ नाही लागणार. एक नामी संधी चालू झाली आहे हिंदी. पुढल्या महिन्यात सगळे शास्त्री वाड्यावर गोळा होत आहेत. वाड्याचा 150 वर्षाचा सोहळा करतायत. 1 महिना आधी सांगतोय तुला. एक गाव आणि सगळे शास्त्री संपवून टाक. अशी संधी कधी येत नाही. संपवून टाक सगळ्यात. हे दे, ते उतरायला लागलाय बघ. अंदाज घे, निघ निघ. नाही निघणार आहे मी. काही याड लागले का, खोड लागले का तुला? वाड्यात येऊन सगळ्या शास्त्रांना एका झटक्यात संपवी म्हणतोस
आणि रिकाम्या वाड्यातनं जायलाही सांगतोस. मागल्या येण्याला काय झालं ठाव आहे ना व. सोपान, हल्ला करणार म्हटल्यावर प्रतिहल्ला हा होणारच नाही का? आणि प्रतिहल्ल्याला घाबरणारी इंदुमती नाही. अगं पर हल्ल्यानंतर करणार आहेस ना, आताच कशाला मुगी जीव धोक्यात घालतीस. इष्ट्या कवा बी येईल. येऊ देत. अगं त्याने तुला पाहिलं तर समधी गडबड होईल. होऊ देत. इंद माझा आहे. इंदूने आतापर्यंत कोणाचंही ऐकलेलं नाहीये सोपान. तशी शास्त्रांच्या सुनेची वेळ झालेली आहे. ही जळमट नको आपल्याला इथं. अंगाला हात लावायचं काम नाही कळलं. यावे यावे सुनबाई, तुमचीच वाट पाहत होतो. तशी शास्त्रांच्या सुनेची वेळ झालेली आहे. ही जळमट नको आपल्याला इथं. इंदे माझ्या आई आणि माझ्या निघ लवकर. सोपान आजोबा, त्याला इंदे त्याला पळ पळ त्याला बघ. सोपान आजोबा कोण आहे? सोपान आजोबा, सोपान आजोबा, ओ सोपान आजोबा, सोपान आजोबा. काय झालं रे ओरडायला? वाड्यात कुणी आलंय काय? इथं कोण मारायला येते? अरे मी दरवाजा उघडल्याबरोबर मला बघून कुणीतरी पळाल्यासारखं वाटलं मला. अरे येड्या, तुला भास झाला असेल. भास? हा, नाही नाही नाही, मला भास नाही झाला. नक्की कुणीतरी आलेलं आहे. कोण आहे? कोण आहे? ए, कोण आहेस? कोण आहेस तो? अरे इष्ण्या, अगं काय काय झालं? काय याला मेला का काय? हो तोंडावर पाणी मार म्हणजे उठेल बरोबर. अगं पण काय केलंच काय? काय नाही, झलक दाखवली इंदुमतीची. पुन्हा नादाला लागायचं नाही माझ्या. द्या हे इष्ण्या, उठ इष्ण्या बाळा. हे इष्ण्या, काय झालं? सांग ना काय झालं. मी विचारलं ना आधी. पण तुम्ही आधी हसलात. शुभ्रा, काही गोष्टी आठवल्या का? काही क्षण आठवले? कुठले? माझा मी राहिलो नव्हतो. निघणार होतो कोकणातून. एकदा शेवटचं भेटून घेऊ.
तू समोर आलीस आणि पुढचं सगळं विसरून गेलो. हरवून गेलो होतो त्या डोळ्यात. आणि मग पुढे आणि पुढे आणि पुढे डोळे बंद झाले, कारण पुढचं काम होतं ओठांचं. चला आदिनाथ, चला ना झोपूया आपण, खूप उशीर झालाय. तेच मी तुला सांगतोय की खूप उशीर झालाय शुभ्रा. चला. आदिनाथ. शुभ्रा, एक गाणं म्हणतेस? बाळाला अंगाई ऐकत झोपायचंय. बाळाला जागरण करायचंय. काय झालं? आदिनाथ, एकदम गरगरल्यासारखं झालं. ओके, रिलॅक्स. काही होणार नाही शुभ्रा, काही होणार नाही. तू थांब, मी पाणी घेऊन येतो. थांब, आलोच. हॅलो. मला वाटलंच होतं तूच फोन उचलणार. पण मला वाटलं नव्हतं तू पुन्हा फोन करशील. कुठे आहात? का? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही? शेवटचा प्रयत्न म्हणून आम्हाला फोन केलास? नाईलाज म्हणून? कारण आम्ही कुठे आहोत हे शोधायचा तू प्रयत्न केलाच असशील. पण आम्ही कुठे आहोत यापेक्षा आम्ही जिथे आहोत तिथे खूप सुखात आहोत, एवढं लक्षात ठेव. सुख? हो, म्हणजे सेकंड हनीमून. गुड, नाईस. मला खूप आनंद झाला शुभ्रा. ऑल दी बेस्ट. शुभेच्छा देतेस? हे अगदी मनापासून. अगं सवय नसेल ना कुणाला शुभेच्छा द्यायची, पण मनापासून दिलेली गोष्ट नाकारू नये असं म्हणतात. थँक्स शुभ्रा. तुझा पहिलाच हनीमून ना की दुसरा? नाही, आधीचा. पहिला? नाही, पहिला. दुसरा नाही, तिसरा मे बी. सुलेखा, फोन ठेव. अगं खरंच सांगते मी. शुभ्रा, तुझ्या मनात शंका येते का मी इतक्या ठामपणे कशी सांगते म्हणून? सुलेखा, अंधारात खडे मारत नाहीये मी शुभ्रा. खरं ते सांगते अगं. म्हणजे तुझा पहिला हनीमून असेल, पण आधीचा नक्कीच नाही.